बिंदास बसा. कॉन्फरन्स हॉल आहे इकडे या. बसा इकडे. इकडे या की. कॉन्फरन्स हॉल. बसत नाही. दरबार केवढा मोठा आहे तो बघा. हे बघा सर्व आला एकदम एकत्र या. जरा प्लीज बोल नका मध्ये. हो बाळू थांबा जरा. मध्ये बोल नका ना, थांबा जरा. हे बघा तुम्हाला मेन प्रश्न पडला असेल, शिवाजी महाराज या किल्ल्यावरती किती वेळा येऊन गेले. महाराज एकदाच येऊन गेले बघा, एक वेळा. का त्यानुसार जास्ती वेळच नव्हता. आणि वेळ कसा असेल बघा, 300 मावळ्यांनी 360 किल्ले जिंकले. आता वर्षे 365 दिवस. तर प्रत्येकीला त्यांनी भेट द्यायची होती. जसे रायगड, राजगड, पन्हाळगड. सर राजगड होती जुनी राजधानी, रायगड नवीन. ह्या महाराज दरबार हॉल. तिकडे सिंहासन जागा होती. कारण इकडे कसं होतं लाकडी सिंहासन. पण रायगडला 32 मन सिंहासन सोन्याचं होतं. म्हणजे 40 किलो 1 मन. 1280 किलो वन्ना सिंहासन. ते पण इंग्रजांनी लंपास केलं होतं 1280 किलो. आता ज्यावेळी ह्या ठिकाणी इंग्रजांनी केला 1717 साली हे वरचं सर्व उद्ध्वस्त वरून लाकडी छतो, लाकडी छप्पर होल आहेत. लाकडी तुळे एवढं ओपन असून सुद्धा तुम्ही इथून जर हळू बोललात त्या भिंतीवर ऐकायला लागतं. किंवा सर तिकडे हळू बोललात तर इकडे ऐकायला येतं बघा. तरी पण येणार. घरी सर बोलायला आवाज येत नाही. डबल आपण काय काय करतो, एअरफोन लावलेले असतात बघा. जाऊन तिकडे 1 मिनिट. ज्याला रेंज फुल आहे ते तिकडे जायचं. इकोसिस्टम विज्ञानात एअरटेल चालणार नाही. काय नाव आहे गाईडचं नाव काय? बोला. मी आता किती हळू बोलणार तुला ऐकायला तरी सांग. तुझं नाव काय? अजून मी बोललो नाही. मध्ये बोलला का तिकडला इकडे आवाज येतोय ऐकायला. ऐका. हर हर महादेव. सांगा 1 मिनिट. पद्मापूर राईट बघा. ऐकायला आलं ना किती स्पष्ट आवाज. नंतर जरा ऐकायला तिला. आता तू बोल तिकडना हळू. हा तू बोल. 1 मिनिट. महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज. परत हळू. भूक लागली का? एवढ्या मोठ्या गेटवर ऐकायला पावती काढतील डब्बल. हळू बोलायचं. हळू. 1 मिनिट बोला. भूक लागली का? ते नको दुसरे बोला काहीतरी. किती सांगितलं? प्रीती सांगितलं. तिचं नाव नंदिनी. त्यांना प्रीती ऐकू आलं. कसं नाही तुम्ही ते मध्ये बोलत होता बघा. राजांची मिटिंग चालू असते वेळी त्यांच्याकडे काय कुजबूज चालू असली शेवटपर्यंत कळत होतं. तर पूर्ण जर पॅक असतं अजूनच सुंदर आला असता. ह्यालाच म्हणतात भिंतीला कान असतात. तो असा प्रकार इकडे आहे बघा. घरी बोलून आवाज येत नाही बघा. आणि तर ह्याचाच उपयोग थिएटरमध्ये करतात. ॲकोस्टिक. भिंतीला कान असतात ती म्हण ह्याच्यामुळेच रूढ झाली. त्यामुळे ऐकत राहतात बघा. असं भिंतीला कान लावून मग तिकडे जाऊन सांगायचं. डबल डोलकी वाजवायची असं आहे ते. चला चला आता तुम्हाला पूर्ण नको ते भिंत. आणि फसवा किल्ला हो हो ती माहिती देतो मी तुम्हाला. आणि हेलिम पॉईंट पण पुढे आहे. सांगा नाही तुमच्यासाठी मी थांबलो इकडे येईपर्यंत. माहिती पुढे देणार आहे तिकडे. असं आहे का? माहिती आता ह्याचीच का? इकडल्या ह्याची इकडल्या बघायची. घोड्यांची पागा सांगणार. त्यावेळी बाया किती उंच होत्या ते तुम्हाला हाईट दाखवणार खरोखरच. कारण आता काही जण खोटं वाटतं पण तुळशी कट्टा तुम्हाला दाखवतो किती हायटेड आहे बघा. ठीक आहे ना. चला फॅमिली त्यांची उंची पुरत नाही. सोयरे करायचं बघा. हे राणी वसाहत ट्विन पॅलेस. तिकडे राणी याच्या पूजा करायला. सर तुम्हाला पुढे जायचं आहे काय?
काय माहिती जाग्यावर देऊ तुम्हाला. ती भिंत वगैरे पाण्याची आहे, पाण्यात आहे ती. दिसते का भिंत ती? दिसत नाही, किती प्रयत्न केला तर दिसणार नाही. इथपर्यंत सर्व माहिती देतो मी तुम्हाला. या इकडे, राणीचा माल आहे. कशाला जाता वसा की इथं आता राणीच्या मालात गेलात पूर्ण तुम्हाला समुद्र दिसेल आणि पूर्ण एसी लावलेली आहे, थंड वातावरण. तिकडे मी तुम्हाला सर्व माहिती देतो वरती. पण खाली वाकायचं नाही, वाकला तर खाली डायरेक्ट वाकणार. या. सापाची कातील आता इकडे थांबायचे आहे, तिकडे वाकू नका प्लीज. इकडे या, इकडे बॉम्ब लावा. लाकडं आणखीन येत ना सपोर्टिंग दिलेलं आहे बघा, सपोर्टिंग. हे बघा आतमध्ये भरलेले आहे ते बघा. माळवत होतं काही हा, हे काय 1 फ्लोअर, 2 फ्लोअर टेरेस फ्लोरिंग. दुसरं बरोबर, पहिला मजला आणि दुसरा मजला. 3 राणी, इकडे 2 राणी आणि इकडे राणीचा मॉल आहे. त्या साईडला बघा, इकडनं बघा गेट वरून दिसतोय. एक राणी, पलीकडे 2 राणी. इकडे 2, इकडे प्रॉब्लेम आहे त्याला. हे बघा, थांबा इकडे. पहिल्या मजल्याचं स्लॅबचं आहे. 3 मधली इमारत. आता इकडे राणी कोण होते? सईबाई, सोलाबाई नाही, ते महाराजांच्या राणी. ताराबाई, लक्ष्मी, मथुराबाई हे 3 राणी होते बघा, आंग्र्यांच्या राणी. आता इकडे पुढे गेल्यानंतर निशाण टेकडी आहे. आता मत मी तुम्हाला सर ध्वजस्तंभ नवीन दाखवला, तिरंगा. पण महाराजांनी ज्यावेळी किल्ला जिंकला आदिशा म्हणून 1653 साली भगवान ज्यावेळी त्या ठिकाणी फडकवला होता बघा. त्यानंतर या आपल्या जर किल्ल्यावरून एक अंडर वॉटर भुयार मार्ग गेलेला आहे झुडपांच्या वाड्यामध्ये. तर शेवट सजवावती झुळप. तर एवढं उंच आहे ना, एक मावळा घोड्यावरून बसून जाऊ शकत होता. एवढा उंच तर तुम्ही कोल्हापूरचा पन्हाळ किल्ला बघितला असेल. बघितलाय हा. पूर्वी सर पन्हाळ किल्ल्यावरून लिंबू सोडलं तर भवानी मॅडम ऐकून माहिती असेल लिंबू. का लिंबू हे नुसते सोडत नव्हते, पूर्वी संदेश होता खलिता. म्हणजे आता पण मेसेज पाठवतो, लिंबू आले की समजायचं काय ते लढाई करायची खुणावं. आणि त्या मार्गुप्त्यामध्ये भरजी नाही बहुरूपी कधी गोसाई भिकारून घ्यायचं. त्यांना पण एकच ओळखत होते, महाराज ओळखायचे. पुढे भवन मातेचं मंदिर आहे सर. पण ती महाराजांच्या काळातली मूर्ती आहे, महिषासूर मर्दिनी. तर ती मूर्ती ना जमिनीमध्ये रुपलेली होती. ग्रामस्थांना 257 मिळाली, आली 97ला. मूर्ती सुंदर आहे. त्यानंतर जरा पुढे गेल्यानंतर आपल्या किल्ल्यावरून हेलियमचा शोध लागला. हेलियम जरा बोलतायत बघा तिकडे, ऐकत नाही ते आता. त्यांची मानसिकता संपलेली आहे. कारण हेलियम म्हणजे काय? फुगा जो आपण वर उडवतो बलून्स, त्यामध्ये जो हलका वायू असतो त्या वायूचा शोध आपल्या युरोप किल्ल्यावरून लागला आहे बघा जगात. तर एक खगोल शास्त्री शोध आहे खगोल. तो म्हणजे कुठला? तर त्या ठिकाणी हेलियम म्हणजे एक ही सूर्याजवळ हलका वायू. ते एक अमेरिकेत शास्त्रज्ञ होता सर, त्याचं नाव होतं जॉन्सन फ्रेंच. त्यांना सूर्याचं अंतर जवळ कुठून मिळतं ते बघायचं होतं सर. ॲक्च्युअली काय झालं, त्या ठिकाणी एक खग्रास सूर्यग्रहण होतं. खग्रास सूर्यग्रहण आणि खंड दोघांत फरक आहे बघा. खग्रास कसं आहे, ठराविक जाग्यावरून दिसतं आणि खंड सूर्यग्रहण सगळीकडून दिसतं. मग त्यांनी दुर्बीण रोखली, टेलिस्कोप लावला. त्याला ते मेन म्हणजे साहेबाचे होते म्हणतात. साहेब का इंग्रज गोरे लोक पण त्यांना पदवी दिली होती सर. पहिला शोध इकडे लागला आहे, नंतर गुंटूर आंध्र प्रदेश. मग त्याला हेलियमचं पानागर समजतात. त्यांचं मोठं पाण्यात तलाव आहे, पण ते कसं रेन वॉटर हार्वेस्टिंग, पूर्वी पाणी होतं, आता त्यामध्ये पाणी राहत नाही. त्याच्यानंतर एक गोड्या पाण्याची विहीर आहे, पण आपण म्हणतो एक देवाची कणी नारळ पाणी. कारण सुंदर किल्ल्यामध्ये 3 विहिरी आहेत, दहीबाव, दूधबाव, साखरबाव. तर त्या विहिरीला जिवंत जारी चालू आहे. कारण विहिरीची रचना घोड्याच्या नालीप्रमाणे, नाला इंग्लिश डी कॅपिटल. त्यानंतर कान्होजांगरे हे सर्कल सेनापती होते. दर्या सारंग. समुद्रामध्ये काय करायचं, की जकात वसूल करायचे, टोल घेणे. ब्रिटिश काय करायचे, या आपल्या हद्दीमध्ये व्यापारी जकात घेत नव्हते. त्यांना फसवण्याकरता आंग्र्यांनी फसवा केला म्हणजे डमी फोर्ट. मग आता आपण त्या बुर्जावर गेलो, त्यासमोर एक डोंगर होता, त्या डोंगरावरती फसवा केला बनवून ठेवला डमी फोर्ट. आता ब्रिटिशकालीन बोटी वेगळ्या होत्या बघा, लांब नांगरपट्टी. कारण इंग्लिशमध्ये कसं रिसेप
मग त्या तुटाव्या. तर या किल्ल्याच्या बुरुजासमोर बाहेर 400 फूट अंतरावरती आतमध्ये भिंत बांधून ठेवलेली आहे. अंडरवॉटर वॉल आहे समुद्रात. ती जमिनीपासून 14 फूट उंच आहे. आता आपल्या हद्दीमध्ये येऊन त्यांची झाडं का तुटतात तर शोध कधी लागला 95ला. पुण्याचा एक ग्रुप होतं उच्च ग्रुप, त्याने काय केलं सर पानपासून ड्रायव्हिंग केली आतमध्ये. मग खरोखर भिंत आहे की नाही. मग भटकंतीवाले मिलिंग उन्हात जेवून गेले त्या टीव्हीवर दाखवले वेस्ट आमाजावरती. अशी आतमध्ये वेगळ्या भिंत आहे समुद्रामध्ये. आपल्या मोठी फ्लॅट होते आपल्या वरून येणार त्याच्या नांगरहोडी खालून येऊन तुटायच्या. नंतर या किल्ल्याला भोवती खंदक आहे सर. खंदक म्हणजे मोठ. पूर्वी या खंदमध्ये पाणी सोडून मगरी सोडत क्रोकोडाईल. शत्रू आतमध्ये येऊ नये म्हणून आणि त्या मगरीवर खाऊन टाकणार. तुम्हाला तर खरं वाटणार नाही. पावसाळी या बुरुजावरून लाटा येतात सर समोरच्या. किती 36 मीटर उंच आहे तटबंदी. त्याच्या वरून लाटा येतात. पाहिजे मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो नंतर. बघितले मी. आणि माझा नंबर घेऊन ठेवा. मी तुम्हाला लिंक पण पाठवतो यूट्यूबला तुम्हाला बघायला वगैरे. सगळं बघितले. ओके ओके. माझा नंबर घेऊन ठेवा. माहिती संपलेली आहे. मी तुम्हाला डिटेल पूर्ण माहिती दिलेली आहे. आता मावळी जागे झाले. चला आपल्या पुढे या, आपल्या पुढे या. चला इकडे या आपले. कन्यावाले पुढे या. कन्या पुढे या. जरा ऐका. ऐका आता ऐका. बोलू नका. ऐकणं जास्त बोलणं कमी. हे बघा हे सर गोल बुरुज आहे बघा. याला बुरुज म्हणतात. कारण या बुरुजाला पुरी नाव तर माहिती आहे. खूप लढा तोपा 12. खूप म्हणजे काय तुम्ही जास्ती लढा कमी लढू नका. तर या बुरुजाला पुरी 12 तोपा होत्या बघा. हे प्रत्येक चौकन आहेत ना याला 2-2 तोपा होत्या. आता या बुरुजावरती काय महाराजांनी एंट्री केली तर दरवेळेस नाही बघा गोमुख भाग. कारण महाराज जर झाला या बुरुजावरती होणार पुढे मारा जाऊ शकत नाही. शिवाई महाराज किल्ला उपर का या किल्ल्याचा नेव्हीसाठी नेव्ही फोर्ट. कारण 1660वर नेव्ही स्थापन केली. समोर तो डोंगर आहे ना सर. मग त्या ठिकाणी आपली आरमारी गोदी आहे सर. कारण गोदी म्हणजे डॉकी आहे. गोदी लांबी 355 फूट लांबी 200 फूट रुंद आहे. त्यावेळी आपल्या सैनिकांची जहाजं म्हणजे नावी 700 जहाजं होती लढाऊ. लक्षात ठेवा नावं. तिकाटी, मचवा, पगार, गुराब, तारू, गलबत. नारायणपाल म्हणून जहाज होतं सर. एका नावीवर एका बोटीवर 60 तोफ होत्या. 60 तोफ. किल्ल्याभोवती 100 बोटी सज्ज असायची. ही खाडी आहे. पाठी अरबी समुद्र आहे. मग तिकडे ब्रिटिश येणार. मग आपल्या सैनिक काय करायचं लपून बसायचं. ब्रिटिशांना पुढे जायला जायचं आणि पाठीवरून घेरा घालायचा. म्हणून इंग्रजांना घेरांना घेरिया पण त्याला पण घेरिया पडलं. हा समोर भाग दिसतोय. हे राजापूर तालुका रत्नागिरी जिल्हा आहे बघा. रत्नागिरीकडे सर फक्त 90 किलोमीटर सागरी पोस्टल ते डावे साईडला माडबन जैतापूर. तुझे समोर डॉल्फिन आहेत बघा. हे बघा डॉल्फिन दिसले काय. काय दिसलं नाही मला. इकडे या. हो काय म्हणताय मग. ए सर का गं? तिच्या समोरच आहे बघ डॉल्फिन वरती. बोलवलं तुम्हाला. तटबंदी कुठे किल्ल्याची. जाऊ रे सर. अंदर दरवाजा तुझ्यावर सोडा मग. सर इकडे सर. आणि जरा बोललं का पायाचा पण आवाज शांत करे. एकदम शांत. इथून उजेड पाहिजे. उजेड पाहिजे. पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे. सर का इकडे इकडे जरा आता शांत. आता इकडे खाली ऐका जरा. प्लीज बोलला का. तुम्ही जर बोलला तुम्हाला पॉईंट समजणार नाही. एकदम डिस्कशन आहे. आता इकडे खाली आहे खलबत खाना. सर खलबत खाना हा जुना शब्द आहे पारशी भाषेतला. सर खलबत खाना सर्व किल्ल्यावरती बघायला भेटत नाही. जसे रायगड, राजगड आणि विजय किल्ल्यावरती खलबत खाना बघायला भेटतो. आता खलबत खाना म्हणजे काय तर गुप्त चर्चा करणे, डिस्कशन. शत्रूला कसं मारायचं ते प्लॅनिंग चालायचं. पण बघा मारायचं काय होतं जेवढे मोठे सैनिक असतील तेवढे राजांच्या बाजूला. काही फितूर असले तर राजे काय करायचे डायरेक्ट कडेलो. पण हा सर समुद्र आहे की जलदुर्ग किल्ला आहे. या ठिकाणी कडेल प्रकार नव्हता. रायगड टाकमगुरी वारंवार खालती. मग कोकणामध्ये काय करायचं जल समाधी द्यायचं. पोत्यावर बोटीमध्ये एवढ्या पुढे दगड बांधायचा. बोटीतून बाहेर सोडून द्यायचं. त्याला जल समाधी म्हणतात. आता तुम्ही का बोलाल याला इको येतोय. इकडून खलबतखाना कसा करायचा छत्रपाला ऐकायला जाणार. तर पूर्वी एवढ्या मोठ्यात बोलायचं नाही. अगदी मनामध्ये. त्याचा मी तुम्हाला आवाज करून दाखवतो. पायाचा पण आवाज करू नका नाही तर मी तुम्हाला आवाज करून दाखवणार नाही. अगदी शांत. बघा सर मी इकडे बोललेला आवाज
त्या दर्यापर्यंत जाऊ शकत नाही. तसं मी तुम्हाला गुप्त चर्चा करून दाखवतो, ऐका. बघा सर, हे मी गुप्त बोललो, हे तुम्हाला इकडे ऐकायला बाहेर गेले. पूर्वी माईक नव्हता सर. खरा माईक असला आवाज खरखरतो, पण हा मावळ्याचा विदाऊट माईक या दरामध्ये कोणी काम कसं केले मी तुम्हाला सेम माईक सारखा आवाज करून दाखवतो, ऐका. हॅलो 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 हॅलो. सेम माईक सारखा आवाज काढलेला आहे बघा. ओम ओम. मग विचारलं कसा उमटो वर उमट कसं आहे, कारण वरून कसं आहे निघून आहे आणि कमीत कमी 17 मीटर 2 पॉईंटला टिकवू शकतो. आता मग तुम्ही सांगितलं पूर्वी किल्ल्याला पाणी कसं चारी बाजूला ते तुम्हाला खालची माहिती दिली होती. आता मी थोडी तुम्हाला पायऱ्याची माहिती देतो. म्हणजे टेप्स असतात ना त्याच्यात माहिती देणार, बाहेर माहिती देणार. या इथे नाही आहे, मोबाईल काढायलाच नको आहे. हॅलो, तुम्ही आधी फोनवर तिकडे बोला, लांब जाऊ सायलेंट करा. हे बघा सर, हा पूर्वीकडनं घोड्यांसाठी रस्ता होता, घोड्यांना पाहण्यासाठी. कारण रायगड कसं घोड्यावरून बाजारपेठ, तसं या किल्ल्याला एकूण 27 बुरुज आहेत. आता बुरुज सरदार, गणेशबुरुज, शाहबुरुज. म्हणजे त्यावेळी घोडेशे पळायचे, म्हणजे मावळीशे वावरायचे. ही दुर्गरचना तुम्हाला बघायला भेटते आहे. ह्या ज्या पायऱ्या उंच आहेत ते पायऱ्या अशाच उंच नाही, त्याला काय महत्त्व आहे सर. कारण डच इंग्रज फोडची उंच होते वा टॉल होते, पण महाराजांची उंची कमी 5.5 फूट. तर एखादा शत्रू आला इथून पळू लागला, धावता तर पडायला पाहिजे. गुडघा आपल्याला गुडघ्याला मार लागायला पाहिजे. म्हणजे बा लहान मोठ्या पाणी ठेवल्यात बघा. कारण आपले मावळे कसे सह्याद्री दरे करून फिरायचे व डोकं आपल्याला पाहिजे. दर पण वरती छोटा आहे बघा. ते वरती फ्लॅग होस्टिंग सर 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 1 मे. तर एक मला इकडे मोठा तिरंगा झेंडा लावतात. भारतामध्ये ह्या झेंडा आपला 3 नंबर 3रा क्रमांक लागतो बघा. लालकोट दिल्लीचा 2 नंबर, नंतर नवी मुंबई मला वाशीचा 1 नंबर आणि आपला सर 3 नंबर. 21/14 झेंडा वरून खालपर्यंत बघा. आता बघा, पूर्वी किल्ल्याला 4 सरदार होते किल्ल्यावरती. एक म्हणजे कान्होजी आंग्रे, संभाजी आंग्रे, तुळाजी आंग्रे. शेवटच्या आपल्या गावातले झुळप सरदार होते. त्यांच्या गावामध्ये वाडा आहे. सर आंग्रे शिवभक्त होते. तुम्ही कुणकेश्वर मंदिर पाहिलं असेल सर. कुणकेश्वर मंदिर म्हणजे कोकणची काशी आहे. मग तीर्थरूप क्षेत्र. आता कुणकेश्वर मंदिर इथून आहे 40 किलोमीटर म्हणजे 40 मीटर. पण त्यावेळी संभाजी आंग्रे दर सोमवारी इथून पायी प्रवास करत चालत जात होते बा 40 किलोमीटर आतमध्ये कुणकेश्वरपर्यंत. सर काही काळानंतर त्यांना मग दर्शन मिळत नव्हतं सर. की जवळ दर्शन मिळावं दृष्टांत झाला की ज्या ठिकाणी तोफीचा तोंबोळा पडेल त्या ठिकाणी मला मंदिर बांधायचं. आंग्र्याने काय केलं, इथून दक्षिण दिशेवरती 2 तोफ टाकले. स्वयंपिंडी प्रगट झाली की तुम्हाला गावात ते पोलीस स्टँड लागलं ना, ते रामेश्वर मंदिर स्वयंभू आहे. जाते मंदिर बघा. आता शेवट सरदार झुळप. झुळप म्हणजे कोण? जावळीचे चंद्रा मोरे. पण काय म्हणत, मोरे फितूर होते, महाराजांचा विरोध होता. पण इकडे सर त्यांनी चांगलं काम केलं. ते म्हणजे कुठलं तर रत्नागिरीमध्ये रत्नागिरी किल्ला, रत्नदुर्ग. कारण आंग्र्यांनी एकूण रत्नागिरीला 5 किल्ले बांधले. लक्षात ठेवा, आंबोळगड, यशवंतगड, पूर्णगड, रत्नदुर्ग आणि जयगड. रत्नदुर्ग किल्ल्यावरती लढाई झाली ब्रिटिश आणि झोपांच्या मध्ये. झोपांनी त्यांची नाव लुटून आणली होती. त्या नावेवरची घंटा ह्या रामेश्वरमध्ये बांधलेली आहे. मोठी घंटा तुम्हाला आता बघायला भेटेल जस्ट. आणि चौकावर मोठी अशी डोलकाठी, शिडाची काठी. पुरी कापोला मोठी वारावर जायच्या, आता इंजनवर जातात. आणि डाव्या साईडला की नाही संभाजी आणि संभाजी आंग्रे. आता आपण दरवाजा बघितला, मेन डोर, दिंडी दरवाजा, त्याला कडी कुठून टाकायची आगळ, तो आता भाग बघूया. चला या बाजूला. हे बघा, इथून कडी टाकायची दरवाजाला. तर बघा, दरवाजा बंद करा, इकडनं कडी टाकायची. कारण एवढा मोठा ओंका का लाकडी, त्यावेळी हत्ती धडक द्यायचे दरवाजाना की धडक देऊन दरवाजा तुटून नये. तर 30 फूट लांब आहे बस सर. कारण ह्या भिंतीतून दुसऱ्या भिंत लोटायची आहे. आणि या सर दारुगाज कोठार, दारुगाज साठा करून ठेवणे. वरचं बांधकामात दगडी बांधकाम आहे. हे बघा, हे आता असं कोण बनवू शकत नाही. पूर्ण इंटरलॉक लॉक सिस्टीम. समजा सर याच्यात किती पण हल्ला झाला काय होऊ शकत नाही. समजा एका तोबोळा पडला लगेच घसरणं. बांधकाम स्लोप आहे बघा. ॲक्च्युली पाऊस पडला पाणी आतमध्ये जाणार. पूर्ण इंटरलॉकिंग लॉक सिस्टीम बघा. असं बांधकाम बघायला भेटत नाही. जरा पुढे या. काय म्हणायचं म्हणत हा इकडे ऐका मधला दगड आहे सर. याला इंग्लिशमध्ये कीस्टोन म्हणतात. काय म्हणतात? की स्टोन, की म्हणजे चावी. की मराठीत कीस्टोन. पाथर. हा दगड कसा माहिती आहे, हा वरून ठोकून बसलेला असतो बघा सर. हा एक दगड पडला की नाही
सर्व बांधकाम खातेकोशाने आर्च पद्धत. कारण ह्याला काय म्हणतात हेमाडपंथी बांधकाम. कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर आहे ना, तो प्रकार असाच बांधलेला आहे बघा. तुम्हाला सर इकडे गरम होते बघा, पण आतमध्ये एकदम कोल्ड थंडगार आहे बघा, एकदम कोल्ड स्टोरेज बघा. या इकडे बघा, सर्व जाऊ नका कारण बॅट्स आहेत, वट वगळे आहेत, म्हणून तुम्हाला दोघांनाच बोलवलं इकडे. व्हेरी कोल्ड बघा, एकदम थंडगार आहे. वट वगळे आहे तर वट वगळं डोक्यावर. नाही बरोबर. काय नाही मध्ये. तुम्हाला भुयारामध्ये घेऊन जातो. इकडे काही नाही आहे, स्टोरेज रूम खाली थोडक्यात एम्युनिशन ठेवण्यासाठी. हा, शस्त्र श्रीराम मोहिते, प्रवीण तरडे ही पैसे इकडे झाली, लढाई इकडे दाखवली बघा मॅडम. हा आता ऐका जरा, हे भुयार मार्ग खाली या. शत्रूंच्या बोटीवरती हल्ला जर तो रस्ता सर, आतमध्ये काढूक नाही, टॉर्चची गरज नाही बघा. पण पलीकडे पाणी आहे, आता सावकाश यायचं, आतमध्ये एसी चालू आहे बघा, कूलर लावलेले आहेत. या चला. ए थोडंसं मोबाईलमध्ये टॉर्च बंद करा. वर यायचंय का मी? बर बर. सर्वांना मी फोटो काढतो. बर बर. तुम्हाला एकदम मी चांगला फोटो काढून देतो बघा. हा. या पुढे अजून तुम्ही नाही, पुढे या, मागचे मागचे पुढे. विचारा सर, तुमच्या समोर 2 दगड आहेत बघा, जरा त्यांनी या दगडानं पण काय महत्व आहे सर. कोणते दगड? हे बघा, 2 दगड आहेत ना, हा हे दगड कामाचे आहेत. भात बांधायला, नावी बांधायचे पूर्वी, हा हा कारण ते पाण्यामध्ये असायचे बघा. त्या दगडाला होल नाही सर, ह्या दगडाला होल आहे. हा हा. हे टोपीला स्टॅन वापरायचे, चाक म्हणून. बर बर किंवा लाकडी वापरायचे बघा, हा. दगडी किंवा लाकडी. बर आता हे उचलून कोण घेऊन आले असतील, त्यावेळी मावळे ताकदवान. बर. कारण महाराज आणि मावळे होते म्हणजे हत्तीसारखी ताकद. ती थोडक्यात तुम्हाला माहिती आहे, एसआरटी कंक हत्ती सुंदर गोळकोंडा हैदराबादला. संभाजीगावची कोंडाळकर, शिवाजी महाराजांचे अंगरीश होते प्रतापगडला, घोडा उचलून सहज खांद्यावर घेत होते बघा संभाजीगावची कोंडाळकर. 200 किलो घोडा आणि खेपेळ मावळे, एक बोकर त्याला एक बकरा लागत होतं बघा. तर अफजल खानचे पाय त्यानेच तोडले होते, शिर पण त्यानेच कापले होते. संभाजीगावची कोंडाळकर, लक्षात ठेवा नाव. आता पण ह्या 3 तोपची माहिती वेळ समोर कॅनलला बघा इकडे या. मला जाऊ द्या रे बाबा. सगळं काय नाव चावरेकर? चावरे नाही, त त मी च लावला, च नाही. हे बघा तुमच्या समोर 3 तोफ आहेत मॅडम. काही तोफांमध्ये फरक असतो बघा. बांगडी तोफ, सरळ तोफ किंवा मेंढा तोफ. का देवरी किल्ल्याला मोठी मेंढा तोफ आहे दौलताबादला, हो. आणि मुरुड जंजर किल्ल्याला सर कलाल बांगडी आहे, अशी रिंग रिंग जोडली आहे. आता 3 सरळ आहेत. दारू बोलतोय तिकडे समोरून टाकून बरं पुढून. कारण ह्या तोफेला सर लहान गोळा, छोटा स्मॉल साईज. बत्ती इकडे होल आहे छिद्र पाठीमागे बघा. कारण इकडनं बत्ती दिली, प्रेशर गोळा उडणार, तो ब्लॅड भिंती जाऊन फुटणार. पण बघा सर, त्या ब्रिटिश काय करायचे, लांबून जास्ती आले करायचे. आपले जे सैन्य होते थोडके गनिमी कावा, मग गुरिल्ला वॉरफेअर, जेणेकरून शत्रूंच्या तोफा बंद करून टाकायच्या. सर ह्या वोलामध्ये खिळा मारला तो लॉक होणार बघा. तिकडे तानाजीमध्ये तानाजीमध्ये नागिन तोफ जावले, तानाजीमध्ये नागिन तोफ. तेवढंच नव्हे, जो वाचन सैनिक आहे त्या बाजूला एक हौद असतं पाण्याचं, त्या पाण्या डोकावून ठेवणार, नाही सर कानाचा पडदा फाटणार आवाजाने. तर आपण सुरंग लावतो त्याचाच मोठा येतो. पूर्वी लोखंड कमी होतं सर, पंचधातू हे जास्ती फाईन मेटल की तांबा, पितळ, जस्त, कथील लोखंड. का लोखंड एवढे झिजून गेलं असतं बघा. तर जवळ खारं पण एक खारी हवा आहे. तिने तर मुलामध्ये आहेत, हात लावून बघा अजून गार आहेत बघा, हात लावून टोपीला गार आहेत, थंड आहेत बघा. काल लोखंड दगड तापू शकतो, तुम्हाला दगड दाखवतो लगेच चटका बसू शकतो बघा. ही पोलीस चौकी होती, आउटपोस्ट. तुम्हाला गावात येते पोलीस ठाणे लागलं, पोलीस ठाणे. आणि समोर एक गिरी रामेश्वर मंदिर आहे डोंगरात कोरलेलं, ते मंदिर बघण्यासारखं आहे. जाते मंदिर दाखवा मुलांना, कारण इतिहासामध्ये आहे ते आंग्रेकालीन मंदिर आहे. नंतर मी तुम्हाला इतिहास सांगतो पुढे. आता आपण बघूया खलबत खाना. खलबत खाना जुना शब्द आहे पारशी भाषेतला, डिस्कशन रूम बघा. हा दरवाजा कसा आहे, गोमुख आहे बघा, गाय कनेक्ट आहे. असा का ठेवला असतो, शत्रूला डायरेक्ट दरवाजा टाकू शकत नाही. कसं आहे, मेन शत्रू दर्शनी म्हणून पूर्वी शत्रूंचे हत्ती होते डायरेक्ट धावत यायचे की दरवाजा तोडायला प्रयत्न करायचा. सर ॲक्च्युली दरवाजा तुटू नये
की दरवाजाची खेळ दिसत नाही आपल्या दरवाजा बसर हे पण तोगोळ्यांचे मारे कारण आता तो त्या भिंतीला आले आहे बघा तुम्हाला आतमध्ये जाऊन दरवाजा दिसेल पण त्या दरवाजाचा दरवाजा मेन डोर पूर्वी या दरवाजाची एकच टायमिंग असायची संध्या सुरू मावून गेला 6 वाजले की दरवाजा बंद का तुम्हाला कसं माहिती आहे रायगड हिरकण दूध विकणारी गवळण जी आपल्या बाळासाठी तरबंदीचा असा दरवाजा असायचा समजा सर तो दरवाजा पूर्ण नसला तर उजव्या छोटा दरवाजा ओपन असायचा आता तुम्हाला दरवाजा आतमध्ये बघायला भेटेल बसू नका आता पुढे जायचे आपल्याला या सोबत चला रे सोबत चला बरं का तुम्ही व्हिडिओ एडिट करू नका फक्त पॉज करा पाण्यात आहे कुठून जायला लागतं नावीतून जायला लागतं याला पण पुरी पाणी होतं किल्ल्याला चारी बाजूला तरी विजय खाडी म्हणजे वापटण खाडी हा बाकडीला खारे पट्टण 40 फूट राहते 40 किलोमीटर तर तिकडे डायरेक्ट कुठे गेला म्हणजे कोल्हापूर गगनबावडी नदी शुक नदी त्याला संगम पावली 40 किलोमीटर अशी आतमध्ये नदी गेल्या बघ एकदम खाडी पूर्ण म्हणजे बॅकवॉटर आता ही खाडी आहे पाटियाला समुद्र आहे पण तुम्हाला कसा किल्ला खाऊन लहान वाटतो आतमध्ये किल्ला मोठा आहे भुलभुलैया आता पूर्वी किल्ला पाणी कसं चारी बाजूला तर तुम्हाला जे हनुमान मंदिर लागलं या रस्त्यावर पाणी होतं बघा तो खंदकबाग नाही म्हणजे काही काळानंतर बुजून गेले आणि तिकडे लाकडी सखो उड्डाणपुरी खाडी आणि बीच हा भाग पूर्वी किल्ल्याला जुळला होता बघा चारी बाजूला म्हणजे पहिलं किल्ल्याला झरिया होतं की तुम्हाला इथे गिरिया म्हणून गिरिया गाव त्यावरून झरिया होतं बघा महाराज ज्यावेळी किल्ला निघाला आदिशा म्हणून 6 एप्रिल साली याचं बांधकाम होतं विजय संवत्सर तर नवीन विजयदशमी या दसऱ्याच्या मुहूर्तावर विजयदुर्ग नाव दिलं बघा पहिले झरिया नंतर विजयदुर्ग महाराजांनी किल्ल्यावर खास या किल्ल्याचा नेव्हीसाठी नेव्ही फोर्ट कारण हा विजय जलदुर्गाची राजधानी आहे आता पुढे आपण पाहिलं माहिती घेऊया चला रिपीट करू शकतो तसं काही नाही स्टार्ट तर आपण शेळमारीचे किल्ले बघणार इथे जिवंत करून बघायचे त्या काळात जलसं वाटलं पाहिजे तर नमस्कार माहिती मला पहिले ओळख करून देतो माझं नाव महेंद्र गावकर तर जिथंबद्दल तुम्ही इथे नाही जय भवानी जय शिवाजी किल्ला राजा भोज या कालीन बांधले गेलेले आहे का राजा भोज और का गंगू तेली पन्हाळगड शिलाई गणना तर 1195-1205 मॅडम हा किल्ला बांधायला 10 वर्षे लागली बांधायला बघा आता त्याला 830 वर्षे आली मग जुना किल्ला आहे म्हणजे महाराज किल्ला 400 वर्षापूर्वीचा पण ह्या ठिकाणी कसं आहे शिवाजी जास्ती लढाई झाली होती प्रतापसारखे वगैरे मग किती कान्होजी आंग्रे आणि त्यांच्यावेळी डच इंग्रज फोर्स होती समुद्रात किल्ला असल्यामुळे इंग्रजांनी जास्ती डोळा का ही समोर खाडी आहे बेवकाट याला पाठीमागे अरबी समुद्र आहे तर या समोर खाडीतून इंग्रज गव्हर्नर वॉल्टर बून यांनी 1718 साली हे तोगोळ्यांची माणसांना व्हाईट कलर जे पांढरे आहेत ना कॅनन स्पॉट आहेत बघा हे सर्व हे भिंती दिसतात ना पांढरे बाग सर हे सर्व ब्रिटिशांनी हल्ले केले आहेत खाडीतून हल्ले केलेले आहेत कारण एकूण या किल्ल्यावरती 16 लढाई झाल्या 16 त्यामध्ये 14 लढाई पण जिंकलो 2 कशा हरलो तर किल्ल्यात होते कान्होजी मुलीचं नंतर लाडूबाई इथं लग्न होतं बरीचशी मंडळी किल्ला सोडून बाहेर गेली आणि ब्रिटिशांनी मौका साधला आणि 2 दिवस तोफान मारा सुरू केला आता एवढा मारकन सुद्धा त्याने वॉल तुटले भिंत तुटले ब्रिटिशांना मग त्याचे नाव होतं रॉक ऑफ जिब्राल्टर म्हणजे काय कठीण बेट युरोपची खाडी म्हणजे आजपर्यंत कुणाला किल्ले जिंकता आला नाही असा आपला किल्ला आहे आता पाठवून इंग्रज कसे आले फितुरीमुळे सर आपले जे किल्ले जास्त म्हणजे बंड फितुरी जुना किल्ला 5 एकर आतमध्ये आहे 1218 साली यादवानी ताब्यात घेतला देवीचे यादव राजे 1354 साली विजयराजा कृष्णदेवराय त्यांनी यादवांचा पराभव केला 1421 साली बहामनी सुलतान अल्लाउद्दीन नमस्कार त्यांच्या 5 शाही पडल्या म्हणजे तुकड्या पडल्या तुम्हाला महत्त्वाचे आहेत लक्षात ठेवा निजामशाही कुतुबशाही आदिलशाही बिदरशाही आणि इमादशाही 5वा भाग तो विजापूरचे आदिलशाह त्यांच्याकडे 125 वर्ष किल्ला आदिलशाहीला होता सर मग महाराजांनी ताब्यात घेऊन 12.5 एकरला वाढवले बघा खाली पहिली तटबंदी आहे पहिली वॉल ही दुसरी आहे बघा आणि वर एक तिसरी आहे तर ह्यात किल्ला तुम्हाला 3 तटबंद्या बघायला भेटतात 3 वॉल्स म्हणजे 1 to 3 तुम्ही सिंधूर किल्ला मालवणचा बघितला त्याला एकच सिंगल तटबंदी आहे महाराज किल्ला ओळखायची असतील तर तुम्हाला पायथ्याशी हनुमान मंदिर लागलं वर शिवलिंग आणि इकडे हनुमान मंदिर आतमध्ये आहे आता तुम्ही इकडे काय लिहिलं आहे वरती भिंतीत काय लिहिलं आहे जिबीचा दरवाजा आता जिबी मॅडम हा जुना शब्द आहे पारशी भाषेतला चेकिंग करून आतमध्ये सोडले चेक पोस्ट पूर्वी किल्ला बांधताना सिमेंट नव्हतं सर सिमेंट हे नंतरचं आहे मग त्याला वापर का करायचं गुळ वापरायचा गुळ म्हणजे जागरी गुळ चुनं शिस राळ कात्या बेलफळ आणि हिरड्याची पानं हे मेन पिमेंट स्टोन इंटरलॉकिंग लॉक सिस्टीम वरती जे वल आहेत याला जंगी म्हणतात सर गन पॉईंट म्हणजे बंदुकाचा मार्ग धनुष्यन मारायचा शत्रू आपल्या इकडनं खालून बघू शकत नाही वरून आपली मावळी बरोबर टिकू शकतात आता काही जण प्रश्न पडतो की एवढा किल्ला तिकडे उचलला कसा असेल
हा पूर्ण न्याच्या दगडा भेट होता आयलंड, त्यावर बांधकाम केलेलं आहे. का सिंधुदुर्गला मालवणचा कुर्ते बेट, रायगडवर राणीच्या प्रताप घोडप्या डोंगरावर हे समोर स्लोप आहेत बघा त्रिकोणी. इकडे तोफेचा गाडा उभा करून तोफगोडा खाडीवरती आक्रमण करायला पाहिजे. का तोफगोडा कसा बॅकने रिव्हर्स ठेवणे, मग त्याला तर ठेवलंय बघा, त्याला अमेरिकन असतं